कारखाने उभे राहिले, लोकांचे पैसे लागले, बँकांचे पैसे लागले, सगळी परिस्थिती बघितली. पण अनेक सहकारी खूप सुंदर चालतात. ज्या कारखान्याकडे आदर्शवत कारखाने म्हणून आपण बघतोय, पण कारखानदारी हा स्वतःचा कुटुंब चालवायचा व्यवसाय म्हणून अलीकडे काही लोकांनी बघितलं आणि ती कारखानदारी मुळीत निघाली आणि त्यामुळे सहकार बदनाम झाला. सहकार बदनाम झाला ही परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली. त्यामुळे सहकाराला सहज बाहेरच्या माणसाला आपण कधी शिवून घेत नाही सहकारात. माझ्यासारखं मी अनेक सहकार मी आमदार आहे ना, माझ्याकडे सगळे गडी भेटतात साखर कारखाना. बाकी काय बी कर फक्त कारखाना करू नको म्हणतात. सगळ्यांकडून काय ऐकायचं सचिनदा, फक्त काही बी करा पण कारखाना तेवढा काढू नका. आणि ह्याचा भारताचा कारखाना 3,000चा 6,000 झाला, 6,000चा 9,000 झाला, 9,000चा 15,000 झाला. आम्हाला कारखाना काढू नको. एक कारखान्याचे 2 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 झाले, 2 प्रायव्हेट झाले, तरी कधी काढतोय. पण आम्हाला सांगतो कारखाना तेवढा काढू नका. अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आपण सगळेजण अनुभवतो. पण मला मनापासूनचा आदर आहे सहकाराबद्दल, सहकाराच्या ह्याच्याबद्दल. खूप बँका असतील, पतसंस्था असतील, यांनी अनेक कुटुंब घडवण्याचं, अनेक कुटुंबांना ताकद देण्याचं काम, शेतकरी बांधवांना ताकद देण्याचं काम या निमित्तानं केलं. पण ही चळवळ काही लोकांच्यामुळे बदनाम झाली आणि या चळवळीकडे शंकेनं बघायला लोक लागली. ही शंका आता बाबासाहेब काढून टाकण्याची जबाबदारी सहकार खात्याचे मंत्री म्हणून तुमच्यावर आलेली आहे. तेव्हा आम्ही परवा एका मिटिंगमध्ये बसलो होतो, कारखान्याला लगेच फुली मारत होते, हा काय व्यवस्थित दिसत नाही, हे चांगलं चाललंय, हे होईल चालू. या सगळ्या गोष्टी आपण बघतो. तेव्हा बाबासाहेब आपल्याला या ठिकाणी ही सगळी जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे. आज आपण सगळेजण या ठिकाणी आहात. अधिकचं मी बोलणार नाही. बाबासाहेबांनी खूप विस्तृत असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे. मला अधिकचं काही बोलायचं नाही. परंतु शेवटी एक जबाबदारी म्हणून आज पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. सचिन दादांनी मला कानात सांगितलं की तुमच्या एवढं कोणी काय इकडं आलं नाही. पालकमंत्री एकदा DPDCला येतो, मध्ये आधी कशाला यायचं इकडं तिकडं. पण शेवटी येत असताना जी जबाबदारी आपल्यावर आहे ती जबाबदारी इमाने इतबारे पार पाडण्याची माझी पद्धत आहे. मग ताई बोलल्या त्यातली 2 वाक्य खरे, 2 खोटी आहेत. मग अशी बोलल्या की ताई आपल्या काय निवेदिका केलं होतं ऐकतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की संकटाचा सामना करून पुढे जायला लागतं. आपल्याला जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी पुढं चालायला लागतं. आणि जबाबदारी आपल्याला जोपर्यंत पार पाडायची आहे त्याच्यासाठी मध्ये येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांच्यावर मात करून पुढेही जायला लागतं. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढं जाण्यासाठी जे पाठबळ लागतं, जे बळ लागतं, ते सगळ्या आपल्या पटवारी साहेब आपल्यासारख्यांचं बळ ताकद लागते. तेव्हा आता तुम्ही हुकूम केला तर मला यायलाच लागेल ना. ते दुसऱ्या दिवशी धुलाई चालू होईल आमची. तेव्हा आपण हुकूम केला तसा मी म्हणत नाही, आपलं सांगतोय. पत्रकारिता कशी असते बघा, एका वाक्याचं किती अर्थ लिहितील काय सांगता येत नाही. मग नेमकं बघा, जो कार्यक्रम आपण घेतो का नाही त्या कार्यक्रमात हेडलाईन कधीच येत नाही. ज्या उद्देशाने घेतली असती त्याच्यावर कधीच येत नाही. असा एखादा मुद्दा शोधून काढतात आणि ते हेडलाईन ठोकून टाकतात. खरं आहे का नाही? अशी एखादी हेडलाईन येते. आज काहीच नाही, आता दुसरा काहीच नाही येणार म्हणतात. ताई काही म्हणलं, हे आता हे पुण्यनगरीचं व्यासपीठ आहे, सहज कोण लिहिणार नाही. पण आमच्या निवेदक ताई जर आत्ता बोललेलं दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात बोलल्या असत्या ना, दुसऱ्या दिवशी असा हेडलाईन काय सांगू तुम्हाला, अशी हेडलाईन झाली असती त्याची. पण शेवटी त्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनानं बघावं आणि कुणाचा बोलण्याचा काय अर्थ करावा हे आपल्या लेखणीतून आपण काढत असता. त्यामुळं तुमचा सगळ्याच जण तुमचा सन्मान करत असतात. आज मला आदर आहे सन्मान पटवारी साहेब तुमचा किंवा पुणे नगरीचा आणि खास करून तुमचा. एवढं आपल्या व्यवसायाबद्दल, आपल्या वृत्तपत्राबद्दल निष्ठेनं प्रामाणिक काम करणारी माणसं खूप कमी असतात. त्यात आमचे पटवारी साहेब आहेत. तर त्यांनी या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे. आम्हाला काय माहिती नाही, माझ्या पेपरचा वर्धापन आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तुम्ही इथं आलं पाहिजे. आग्रहानं सांगण्यासाठी माझ्या घरी रात्री 8 वाजता, किती वाजले 8च वाजले होते, अगदी 8 वाजता घरी पोचले आणि त्यांनी मला हुकूम दिला की आलंच पाहिजे. आता तेव्हा दुसरा काही विषय नव्हता. त्यांना इथेही पण शंका होती, पण अजिबात नाही. जयकुमार गोरे शब्दाचा पक्का. सहज कोणाला शब्द दिला नाही, दिला तर
पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाही. मग कोणी मध्ये आलं आणि काही घडलं तर फरक पडत नाही. आणि आपण असाच आहे, आपण पसंत पडला तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, आपल्याला काय फरक पडत. आपला स्वभाव असाच आहे. त्यामुळे आपण भूमिका घेऊन काम करतो. माझा काही इतिहास भूगोल नाही, तुम्हाला काही जास्तीचं अधिकचं माहिती आहे. माझा इतिहास नाही, भूगोल नाही. माझा काही कारखाना नाही, माझी काही बँक नाही, माझा काही इतिहास, वडील काही आमदार खासदार नव्हते, तेव्हा काय नाही. आपला इतिहास आपणच द्यायला चालू केला आहे. आई वडिलांनी जन्म दिला आणि तिथून पुढे आपण आपला इतिहास द्यायला चालू केला. फार चिंता करत नाही. आपण लिहू बी आपण, पुसू पण आपण, आपल्याला काही फरक पडत नाही. पण आपण पुढे जात असताना सन्मानानं जगणं हे आपल्याला आई वडिलांनी शिकवलेलं आहे. आणि जिथं सन्मान आहे तिथं आपण आहे. पलीकडचं काय आपल्याला माहिती आहे. आपला स्वभाव क्लिअर आहे. त्यामुळे मी या ठिकाणी एवढंच सांगेन, इथं येत असताना मला माझ्या पक्षाने जबाबदारी दिली, माझ्या नेतृत्वाने जबाबदारी दिली, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर जबाबदारी दिली, इथं पालकमंत्री म्हणून मला पाठवलेलं आहे. तेव्हा या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या ज्या कल्पना माझ्या पक्षाच्या आहेत, ज्या ज्या माझ्या नेतृत्वाच्या आहेत, आणि इथं पक्ष वाढवण्यासाठी जी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही. हा शब्द आपल्या सगळ्यांच्या समोर. त्यामुळं ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी काम करतोय. याच्या पलीकडचं अधिकचं काय मी इथं बोलणार नाही. पण प्रचंड संघर्ष आयुष्यामध्ये होतो. मी इथं पालकमंत्री व्हायच्या आधी संघर्ष तुम्ही बघितला असेल माझा कसा असतो. तेव्हा मी इथं पोचत असताना असंख्य अर्थ आहे. जर मी एखाद्या संस्थानिकाचा असतो, मी एखाद्या खासदार आमदार मंत्र्याचा मुलगा असतो, तर हा संघर्ष कधीच झाला नसता. माझा संघर्ष शून्यात नाही. एका रेशनिंग दुकानदाराचं पोरगं, एका साध्या शेतकऱ्याचं पोरगं आलं उठलं, संघर्ष कुणाशी तर कधीच खालच्याशी केला नाही, डायरेक्ट संघर्ष. आणि हा संघर्ष करत असताना एवढे स्पीड ब्रेकर, एवढे अडचणी, एवढे प्रसंग, पण या सगळ्या प्रसंगाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे चालला. याला कारण आहे की निष्ठेनं काम करतो, लोकांची सेवा करतो. नाही तर माझ्यासारखं पोरगं 4 वेळा कसा आमदार होईल. बाजूनं चारही बाजून असा घेरलं ना सगळं संस्थानिकाचं साम्राज्य, आणि त्या साम्राज्यामध्ये मध्ये मी एकटा आहे. पण अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं माहिती होतं, बाहेर पडायचं माहिती नव्हतं. पण माझ्या गुरुनं मला सगळ्या चक्रव्यूहातनं बाहेर पडायचे सगळे मार्ग सांगितलेले आहेत. त्यामुळं अजिबात तशी अडचण कधी येत नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगेन. सोलापूरकरांनी प्रचंड प्रेम दिले. आज मी पालकमंत्री म्हणून काम करतो, मला मनापासून आनंद आहे. याचा आनंद आहे की मी विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री आहे, मी सिद्धेश्वराच्या नगरीचा पालकमंत्री आहे, मी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या नगरीचा पालकमंत्री आहे. मी ज्या वारीचं दर्शन घ्यायला मी गर्दीत तडपडत होतो, तरी पण मी वारीपर्यंत पालखीपर्यंत पोचत नव्हतो. त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर दिली. याच्यापेक्षा काय मोठं आपल्याला लागतं. सिद्धेश्वराच्या नगरीत आज आलो, इथं अक्कलकोटच्या स्वामींचं आपण बघताय हे सगळं. आणि बाजूला आमची संपर्क मंत्री म्हणून मला केले, आई तुळजाभवानीच्या नगरीचं संपर्क मंत्री केले. याच्यापेक्षा काय अधिक लागतं माणसाला. ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. सगळ्या गोष्टी, मी ज्या खात्याचा मंत्री आहे ना साहेब, जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं. सगळं खात्यात मिळतं. म्हणजे जे जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जायचं, काही सांगा तुम्ही, स्मशानभूमी सांगा, वेटिंग शेड मागा, काही पाहिजे ते मागा, सगळं माझ्या खात्यामध्ये मिळतं. प्रचंड ताकद असणारं खातं आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळं प्रचंड काम करण्यासारखं इथं आहे. सोलापूर जिल्हा हा बघितला आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्ह्यातला एक जिल्हा आहे. प्रचंड समृद्धी असणारा जिल्हा आणि तेवढेच कारखानदारी असणारा हा जिल्हा आहे. आपण बघितलं एवढे कारखाने, ह्या कारखान्यात मी एकटाच बिन कारखान्यावाला. त्यामुळं तशी अडचण येऊ शकते, पण अधिक बाकीच्या गोष्टी न जाता पुन्हा एकदा आपल्या पुण्यनगरीला मी मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देईन. खूप उशीर झाला आहे. समोरची लोक सारखी घड्याळाकडे बघतायत, आता कधी थांबणार आहे म्हणून चौकशी करतायत, आम्हाला जायचं आहे म्हणून सांगतायत. आणि पुरस्काराचा बाबासाहेब हुशार आहेत, म्हणजे पुरस्कारवाले मागं ठेवा. जर पुरस्कार दिला की पुन्हा सगळा गोळ होईल, आपण एकटंच बोलायला लागेल. तर बाबासाहेबांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मी म्हणलं कधी साधा दिसतोय, पण साधा बिधा नाही आहे तसा. म्हणजे जसं मला लगेच त्यांनी उठवून सांगितलं, थांबा आधी आम्ही बोलून घेतो मग. त्यामुळं कीर्तनकाराचं घोंगडा अडकलं जशी अवस्था असते तशी यांची अवस्था आहे आता. त्यामुळं अधिकचं न बोलता आपल्याला मनापासून पुन्हा एकदा पुण्यनगरीला शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळे मिळून सोलापूरच्या विकासासाठी, या मातीच्या विकासासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.